तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर सकाळचे 5 वाजलेले होते आणि आम्ही तिघं पण तयार झालेलो होतो गावाकडे जाण्यासाठी. 2 दिवसासाठी गावाकडे जायचं होतं, यात्रा होती त्यामुळं. तनीची अजून काही झोप व्यवस्थित झाली नव्हती आणि त्याची शाळेला एक नाही 2 दिवस दांडी मारलेली होती. गावाकडचं काहीतरी प्रोग्राम वगैरे असलं ना तर तनीच्या शाळेमुळे जायला भेटतच नाही. त्यामुळे म्हटलं चला आज सॅटर्डे संडे असल्यामुळे एक नाही मस्त असं एक नाही 2 दिवस फिरून येऊया. तर सकाळ सकाळी ना अजिबात ट्रॅफिक नसतं, त्यामुळे प्रवास पण छान होतो. आणि इथं एक कारखान्यामधून जे काळं धूर निघत होतं ना त्याने इतकं आभाळ म्हणजे काळं ढग साचलेलं होतं ना. त्याच्यानंतर एक रस्त्याला अजिबात ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळे डोंगराच्या साईडने पण इतकं मस्त वाटत होतं. आणि सकाळ सकाळी गार असं वारं येत होतं, त्यामुळे गरमीचा काही प्रश्नच पडला नाही. थोड्या वेळा सूर्य वरती आल्यानंतर ना मग नाश्ता वगैरे करायला घेतला. तर इडली आणि पोहे घेतलेले होते. त्याचे पप्पांनी पोहे खाल्ले, आम्ही दोघांनी मस्त असं इडलीचा नाश्ता केला. त्याच्यानंतर थोडंसं परत प्रवास केला आणि मग गाडीमध्ये ना गाडीत पेट्रोल आणि CNG भरायचं होतं, ते भरून घेतलं. आणि तिथंच मग ऊसाचा रस होता ती पिऊन घेतला. घरातून लवकर निघाल्यामुळे एक नाही मग घरी पण लवकर पोचलेलं होतं. 12:30-1 वाजता तर घरी आरामशीर पोचलेलं होतं. तिथं थोडा वेळ थांबला आणि त्याच्यानंतर मग बहिणीच्या घरी गेलेले. तिथं आल्यानंतर ना मस्त असं स्वयंपाक वगैरे करून घेतला. त्यांनीच येते एक झुलायचं काम चालू होतं. स्वयंपाक वगैरे करून ना गरम लागत होतं, त्यामुळे मग सगळीजण गप्पा मारत बसली होती. जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मंदिरमध्ये ना दर्शनासाठी गेलेले होते. तर इतकं छान असं मंदिर सजवलेलं होतं ना. सिद्धेश्वर देवाची यात्रा होती, तर मस्त असं एक दर्शन वगैरे घेतलं, भंडारा वगैरे लावून घेतला. आणि त्याच्यानंतर मग एक यात्रेमध्ये थोडंसं फिरायला गेलेले होते. तर हा देवाचा एक पूर्ण भंडाऱ्याचंच म्हणजे हे असतं. दर्शन घेतलं, त्याच्यानंतर यात्रेमध्ये थोडंसं फिरलं आणि मग थोडं आईस्क्रीम वगैरे घेतलं. आणि त्याच्यानंतर ना म्हटलं 2 दिवसासाठी आलो तर आपण काहीतरी थोडंसं खरेदी करूया म्हणून इथं काहीतरी बांगड्यावर बघत होतो. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब